ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरु परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आपण असं म्हणतो की या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये जो एक आपला महान असा छत्रपती सम्राट आपल्या हिंदू साम्राज्याचा जो घडला, ते छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्याची जी राजधानी आहे रायगड, तर हा रायगड जेव्हा चढायची वेळ येते त्यावेळेला पायथ्यापासून जर रायगडाकडे पाहिलं तर अतिशय भव्य, चढण्यासाठी अतिशय अवघड अशी त्याचा मार्ग आहे. त्यामुळे पायथ्याकडून जर रायगडाकडे बघितलं तर धास्ती बसते की एवढा डोंगर आपण कधी चढणार, हा गड सर करायचं म्हणजे किती अवघड आहे. आणि म्हणूनच ती रायगड ही राजधानी होती. परंतु मनामध्ये निश्चय ठेवून, छत्रपतींचं नाव घेऊन, परमेश्वरावरती श्रद्धा ठेवून हळूहळू आपण जसं रायगड चढायला सुरुवात करतो आणि एका अंतिम टप्प्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो, तर त्यावेळेला असं वाटतं की एवढा मोठा रायगड, एवढा अवघड असा गड आपण सहजरित्या पार केला. आता फक्त शेवटचा त्या ठिकाणी पोहोचणं झालंय आणि महाराजांची जी मेघडंबरी आहे, महाराजांचं जे स्थान आहे, तिथं जावं आणि कृतकृत्य व्हावं आणि आपल्या छत्रपतींना भेटल्याचा आनंद मिळावा. तसंच काहीच या गुरुचरित्राच्या बाबतीमध्ये झालंय की ज्यावेळेला गुरुचरित्राचा पहिला अध्याय करायचा किंवा गुरुचरित्र करायचं असं ज्यावेळेला मनात विचार आला, त्यावेळेला मनात धास्ती होती की एवढं हे गुरुचरित्रासारखा पवित्र ग्रंथ, एवढं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे, हे सांगणं, समजावून सांगणं हे जमेल का? कसं जमणार आपल्याला? किंवा या गोष्टी एवढ्या अथांग आहेत की हे सांगणं सुद्धा अवघड आहे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीनं. परंतु केवळ स्वामींवरती श्रद्धा ठेवून, परमपूज्य गुरुमाऊलींचा आदेश समजून ही ग्रंथ समजून घेणं, तर आपण भगवंतापर्यंत पोहोचतो. या एकाच गुरुवाक्यावरती विश्वास ठेवून या गुरुचरित्राच्या अध्यायाला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता आज 42व्या अध्यायापर्यंत आलोय. पुढच्या 8 दिवसात हा गड सर होणार आहे. सद्गुरूंची भेट होणार आहे आणि जे काही 50 दिवसापासून ज्या भेटीसाठी त्या नामधारकासोबत आपणही आतुर झालेलो आहोत, ती भेट घडणार आहे. तर ती भेट घडल्यानंतर कदाचित भावना अशी असेल की आता काही बोलायचंच नाही, आता फक्त शांत राहायचं आहे. कारण ज्याच्या दर्शनासाठी एवढा सगळा अट्टहास केला, एवढा गड चढलो, त्याचं दर्शन झाल्यानंतर आपण स्पीचलेस होतो. शब्द फुटत नाहीत, काय बोलावं कळत नाही. डोळ्यातून अश्रूंच्या धारा असतात, फक्त मनातला प्रेमभाव असतो की ज्याच्या दर्शनासाठी मी आलो तो आज मला डोळे भरून पाहता येतोय. तर कदाचित सांगतेच्या दिवशी हीच अवस्था असेल, पण आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे आणि तो अध्याय क्रमांक 42 पर्यंत आपण पोहोचलोय. कालच्या अध्यायात आपण बघितलं की ग्रंथकर्ता जो आहे, कसं आहे, आपण आयुष्यामध्ये कुठलंही नातं, आई मुलाचं नातं असू द्या, बहीण भावांचं नातं असू द्या, मित्रमैत्रिणींचं नातं असू द्या, नवरा बायकोचं नातं असू द्या, या जगामध्ये कुठलंही नातं, हे नातं हळूहळू हळू ते गुंतत जातं. त्यांचं बॉन्डिंग जे आहे, त्यांच्यामधलं अंडरस्टँडिंग जे आहे, त्यांच्यामधला विश्वास जो आहे, तो यथावकाश एक एक प्रसंगानुरूप जशी जशी परिस्थिती येते त्याच्यानुरूप ते बॉन्डिंग आणखीन स्ट्रॉंग होत जातं. आणि एक टप्पा असा येतो की जिथे त्या नात्याला आता कुठलं अ, नावाची गरज नसते, कोणी कोणाला समजावून सांगण्याची गरज नसते. आता ते इतकं एकरूप झालेलं असतं की ते आता दोघं वेगळं न राहता, जरी दिसायला 2 शरीर असतील तरी ते एकरूप इतके होतात की जणू काही 2 शरीर आणि एक आत्मा आहे, अशा प्रकारचं ते नातं होतं.
तसं हे गुरु शिष्याच्या नात्याविषयी, गुरु शिष्याच्या नात्याचं महत्त्व सांगणारं, गुरुच्या स्थानाचं, गुरुच्या पदाचं महत्त्व सांगणारा हा गुरुचरित्र ग्रंथ ज्यावेळेला ह्या गंगाधर सरस्वतीने आपल्याला सांगायला सुरुवात केली, तर कदाचित त्या गंगाधर सरस्वती आणि स्वामी महाराजांचं जे नातं होतं सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये, की ते गुरु आहेत आणि मी भक्त आहे आणि मी त्यांची एवढी सेवा करतो, मग माझ्या आयुष्यात प्रश्न का? या एका गोष्टीमुळं त्या सद्गुरूंच्या भेटीची ओढ लागली होती. परंतु जसे-जसे एक-एक प्रसंग घडत गेले, आता हे सगळं मागे पडून त्या गुरु-शिष्यांचं नातं इतकं घट्ट होत चाललंय, की आता गुरु काय, शिष्य काय हा भेदाभेदच संपत चाललेला आहे. अशा प्रकारे आता ह्या शेवटाच्या अध्यायांमध्ये या सगळ्या गोष्टी घडून मी आणि महाराज हे दोघं काही वेगळे नाहीच आहोत. आम्ही एकमेकांसाठीच जन्माला आले आहोत, अशी भावना त्या नामधारकाची होत चालली आहे. आणि म्हणून मागच्या अध्यायात आपण बघितलं, की त्यांनी एवढ्या प्रत्येक अध्यायामध्ये गुरूंच्या विषयी विचारणा करत होते, की गुरु मी काय पुढे लीला केली, पुढे काय घटना घडल्या. परंतु मागच्या अध्यायात आपण असं बघितलं, की त्यांनी त्या सिद्ध मुनींना असा प्रश्न केला, की माझे जे पूर्वज आहेत, हे माझ्या पूर्वजांची आणि महाराजांची भेट कशी झाली? आमच्या घराण्यामध्ये महाराजांचं सेवा कशी आली? याच्याबद्दल आपण कृपया मार्गदर्शन करावं. त्यामुळे आजी-आजोबा असतील, पणजोबा असतील किंवा अन्य त्याच्या अगोदरच्या जेवढ्या पिढ्या असतील, यांच्या ह्या सगळ्या कार्यकाळात कुठे ना कुठेतरी ते सगळं पुण्य झालं आणि आपण असे नशीबवान स्वतःला समजूया, की त्यांनी पुण्य केलं आणि फळ आपण खातोय. झाड त्यांनी लावलं, पण फळ आपण खातोय. कारण आपल्याला आज स्वामी महाराज समजतायत. आज आपल्याकडनं हा दिंडोरीपण एक मार्ग मिळाला आणि या मार्गाच्या माध्यमातून एवढे सगळ्या ग्रंथांची पारायणं, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची दर्शनं आणि सद्गुरूंची भेट, ह्या सगळ्या गोष्टी घडण्यामागं निश्चितच ह्या सर्व पूर्वजांचं, आपल्या आई-वडिलांपासून सर्वांचंच मोठं श्रेय आहे. त्यामुळे त्यांना नाकारून आपण गुरूंपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्या सर्वांचाही आपण त्या ठिकाणी मनातल्या मनात वंदन करूया, की तुमच्यामुळेच आज आम्हाला हे करायला जमतंय. किमान आमची ती बुद्धी होतीये, की आमच्याकडनं हे पारायण होऊ शकतं. आणि तसंच त्या नामधारकाला झालं होतं, की माझ्या पूर्वजांची आणि महाराजांची भेट कशी झाली? त्याच्याबद्दल तुम्ही कथन करावं आणि मग मागच्या अध्यायामध्ये सायनदेवांची आपण गोष्ट पाहिली आणि ह्या सायनदेवांची गोष्ट सांगता-सांगता स्वामी महाराजांनी सद्गुरूंचं महत्त्व काय आहे? आपण ज्यावेळेला पूर्वार्ध गुरुचरित्राचा पाहिला होता, त्यावेळेला मी सांगितलं होतं, की गुरुचरित्रामध्ये गुरु या व्यक्तीविषयी महाराजांनी स्वतःविषयी महत्त्व कुठेही सांगितलेलं नाही. तर गुरु ही व्यक्ती आयुष्यामध्ये किती महत्त्वाची असते, कुठलीही व्यक्ती असू दे. पण गुरुचं स्थान आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या किती महत्त्वाचं आहे, हे प्रत्येक अध्यायगणिक वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. इथं वैयक्तिक महत्त्व वाढवणं हा ग्रंथाचा उद्देशच नाही. तर गुरु आणि शिष्याच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान किती महत्वाचं आहे, देवापेक्षा सुद्धा गुरु किती श्रेष्ठ आहे, याचं वेळोवेळी मार्गदर्शन म्हणजे ज्यावेळेला तो व्यक्ती मरतो, महाराज पुन्हा त्याला जिवंत करतात, की जरी ते यमराजाच्या नियमानुसार त्याचा मृत्यू घडला असेल, परंतु गुरुची कृपा जर असेल, तर ती गोष्ट घडू शकते. मग ब्रह्मसंबंधाला सद्गती देण्याचं काम असं, की त्याच्या नशिबात ती गोष्ट नाहीये. त्याच्या नशिबात त्याचं जे सुकृत आहे त्यानुसार त्याला अनेक जन्म, अनेक वर्ष त्या योनीमध्ये कितपत पडायचंय. परंतु सद्गुरूंची भेट ज्यावेळेला होते, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी एका क्षणात संपतात आणि हे प्रत्येक अध्यायगणिक, प्रत्येक गोष्टीगणिक या गुरूंचं महात्म्य आपल्याला गुरुचरित्रात ऐकायला मिळतं आणि म्हणून या ग्रंथाचं नाव गुरुचरित्र आहे. आपण स्वामी चरित्र सारामृत म्हणतो. म्हणजे जे स्वामींचं चरित्र सांगितलेलं आहे. स्वामींचा इतिहास सांगितलेला आहे, ते स्वामी चरित्र आहे. इथं नृसिंह सरस्वती चरित्र असं आपण या ग्रंथाला नाही म्हणत. या ग्रंथाचं नाव आहे गुरुचरित्र. गुरूंचं महात्म्य सांगणारा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. जरी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण असं म्हटलेलं आहे, त्या ग्रंथकर्त्यांनी म्हटलंय, की इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने, की हे गुरुचरित्र अमृतासमान आहे, परंतु ह्यातला मुख्य कथाभाग हा नृसिंह सरस्वतींचं आख्यान सांगणं आहे. परंतु या ग्रंथाचा जो मूळ उद्देश आहे, तो गुरुचरित्र आहे. गुरूंचं चरित्र सांगणं आणि म्हणून वेळोवेळी आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपण बघितल्या, मग ते काशीचं दर्शन असो, त्या संदीपकाची गोष्ट असो, सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित पाहिल्या, तर प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आजच्याही अध्यायात तेच घडणार आहे. मागच्या अध्यायात महाराजांनी ज्यावेळेला सायनदेवाला, की गुरुची सेवा किती कठीण आहे, परंतु गुरुची जर सेवा केली, तर आयुष्यात सगळं काही प्राप्त होतं. हे सांगत असताना भगवान शंकर आणि पार्वती यांच्यामधला संवाद सांगितला आणि त्या त्वष्टा मुनींच्या मुलाची गोष्ट महाराज सांगत आहेत. आणि मग काशी यात्रा निरूपण महाराजांनी केलं आणि त्याचाच पुढचा अध्याय म्हणजे हा उत्तरार्ध जो आहे, तो अध्याय क्रमांक 42 मध्ये आहे.
आणि मग पुढे ती यात्रा आणखीन कशा प्रकारे करायची याविषयीचं मार्गदर्शन महाराजांनी या अध्यायामध्ये केलंय. आणि अशी सगळी यात्राचं वर्णन झाल्यानंतर तो जो यती स्वरूपात, तो जो संन्यासी स्वरूपात त्या ब्रह्मचारी मुलाला, त्या छोट्याशा मुलाला जो भेटलेला होता, तो त्या ठिकाणी या सगळ्याचं मार्गदर्शन केल्यानंतर तो त्या ठिकाणी अदृश्य झालेला आहे. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेला तुम्ही गुरूंच्या आदेशाचं पालन करत असता, गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून कार्य करत असता, त्यावेळेला परमेश्वरच तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायला येतो. आणि म्हणून गुरुवाक्य हे माझं कामधेनू असं जे आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं, ते ह्याचसाठी आहे, की गुरूंनी जे सांगितलं त्या पावलावरती पाऊल टाकणं हे आपलं काम आहे. तिथं विचारायचं नसतं, की का चालायचं? कशासाठी चालायचं? हे केल्याने काय मिळणार आहे? या गोष्टींना काही अर्थ नसतो. जसं कालच्या अध्यायात आपण बघितलं, की त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं, की मला असं एक घर बांधून दे, जे कधीच पावसामध्ये डगमगणार नाही, भिजणार नाही आणि एकदम व्यवस्थित राहील आणि दिसायलाही सुंदर असेल. मग त्या गुरुपत्नीने एक गोष्ट सांगितली, मग गुरुपुत्राने एक गोष्ट आणायला सांगितली, कन्येने एक गोष्ट आणायला सांगितली. त्याने कुठेही का विचारलं नाही, का आणायचं मी? ही माझी ड्युटी नाहीये. माझी ड्युटी आश्रमात ज्ञान घेण्यासाठी मला पाठवलेलं आहे आई-वडिलांनी, असं म्हटलेलं नाही. जो गुरूंचा आदेश आहे तो मला पालन करायचा आहे. आणि अशा पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने तो जेव्हा बाहेर पडतो, छोटासा सुकुमार आहे, 9-10 वर्षाचा मुलगा आहे. तो त्या श्रद्धेने अरण्यात निघतो, की आता पाय फुटतील, पाय चालतील तिकडे जात राहायचं. आपल्याला माहीत नाही आता हे कुठून आणायचं. छोट्याशा मुलाला 10 वर्षाच्या मुलाला काय कळणार आहे, ह्या अशा कुठल्या गोष्टी कुठे येतात म्हणून. पण तो त्या श्रद्धेने चालतो आणि परमेश्वरच त्या यतिरूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट होतो आणि मग हे सगळ्या चं वर्णन जे आहे, काशी यात्रेचं वर्णन जे आहे, ते आपल्याला या ठिकाणी कळतं. आणि आजच्या अध्यायात पुन्हा एकदा आपल्याला ह्या गुरूंचंच महत्त्व महाराजांनी विशद केलेलं आहे. "इतुके ब्रह्मचार्यासी यात्रा सांगे तो तापसी, आचरे येणे विधीसी तुझी वासना पुरेल. तुझवरी कृपा असे गुरु, प्रसन्न होईल शंकरू, मनी धरी गा निर्धारू गुरुस्मरण करीत असे." की तू तुझ्या गुरूंचं स्मरण करत ही सगळी यात्रा पूर्ण कर. तू ही सगळी यात्रा पूर्ण केल्यानंतर साक्षात भगवान शंकर जे आहे, ते तुला प्रसन्न होतील आणि तुला ज्या गोष्टी हव्यात त्या तिथं तुला प्राप्त करता येईल. इतके सांगोनी तापसी, अदृश्य झाला परियेसी, ब्रह्मचारी म्हणे हर्षी, हाची माझा गुरु सत्य. तो एवढासा छोटासा मुलगा त्याने हे सगळं बघितल्यानंतर तो अदृश्य झाला आणि तो म्हणला, की हाच माझा गुरु आहे. आता ह्यानी जसं मला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं मी मार्गक्रमण करणार आहे. आपल्याही आयुष्यात कितीतरी लोकं आपल्याला अशी भेटतात. कितीतरी व्यवहारामध्ये भेटतात, केंद्रांमध्ये भेटतात, बाहेर भेटतात, की आपण कुठेतरी चुकत असतो आणि नेमकं आपल्याला येऊन त्यावेळेला ते योग्य मार्गदर्शन करतात आणि त्या एका छोट्याशा सल्ल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये ती गोष्ट जी आपण चुकणार असतो, ती बदलली जाते. तोच आपला गुरु असतो. तोच त्या गुरु आपला जो गुरु आहे, तो या रूपामध्ये येऊन आपल्याला त्यावेळी मार्गदर्शन करून जातो. आणि तसं त्या मुलाने तेच केलेलं आहे, की ह्याने जे सांगितलेलं आहे, हाच माझा गुरु आहे, असं समजून त्या संन्यासीने जे त्याला सांगितलं, त्या पद्धतीने ते सगळी मार्गक्रमण केली. संपूर्ण यात्रा गुरूंच्या आशीर्वादाने त्याने पूर्ण केली आणि ते पूर्ण केल्यानंतर साक्षात भगवान शिव जे आहेत, ते त्या ठिकाणी प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद देतात आणि त्याला विचारतात, की "तुला काय हवंय? कोणतंही वरदान तू मागू शकतो." त्याने सांगितलं, "मला काहीच नकोय. माझ्या गुरूंनी जी मागणी केलेली त्या गोष्टी मला फक्त तुम्ही द्या." आणि भगवान शिव आहेत, महादेव आहेत, देवाधिदेव आहेत आणि ह्यांनी ती सगळी त्या गुरूंची इच्छा जी आहे ती पूर्ण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर तो मुलगा पुन्हा आपल्या वाटेवरती निघतो, की "जे जे मागितले गुरु, सकळ वस्तू केल्या चतुरू, घेऊन गेला वेग वक्तृ, तया गुरु सन्मुखी." थांबला नाही तिथं, की चला आता जाऊन दे कशाला देव प्रकट झालाय ना इथं, देव आपल्याला प्रसन्न झालाय. आता इथेच थांबूया आपण. रममाण नाही झाला. ते सगळं घेऊन पुन्हा गुरुच्या द्वारी आलेला आहे. कारण गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे देवांपेक्षा सुद्धा. आणि ते सगळं घेऊन तो गुरूंच्या समोर येतो. ते सगळं बघितल्यानंतर गुरूंना अतिशय आनंद होतो. कारण गुरूंनाही माहिती अशा गोष्टी अस्तित्वात नसतात. परंतु ह्याने ज्या पद्धतीने कमवून आणलेले आहेत, त्याच्यावरती गुरु प्रसन्न होतात आणि ते म्हणतात, "तात्काळ तुला सर्व ज्ञान झालेलं आहे, तर तू घरी जायला मोकळा आहेस." याला म्हणतात गुरुकृपा. गुरुकृपा ही क्षणभराची असते. त्याच्यासाठी वर्षानुवर्ष वाया घालवावी लागत नाही. पण तो एक क्षण येण्यासाठी मात्र खूप वर्ष वाया घालवायला लागतात किंवा त्या खूप वर्ष मेहनत करावी लागते. गुरु कृपा झाली की संपलं. आपल्या आयुष्यात अजून काही कमवायचं राहतच नाही. म्हणून ज्या क्षणी ह्या वस्तू सगळ्या त्या शिष्याने गुरूंना अर्पण केल्या, त्या क्षणी त्यांनी गुरूंनी आशीर्वाद दिला. "उल्हास झाला श्री गुरुसी, आलिंगतसे महाहर्षी, म्हणे शिष्या ताता ज्ञानराशी, तुष्टलो तुझे भक्ती ते." की तुला सर्व ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं एवढा आनंद त्या गुरूंना होतो. कुठलीही शिक्षा नाही, कुठले मंत्र सांगितले नाही, काहीच केलं नाही. एका क्षणात सगळं बदलून टाकलं. ह्याला म्हणतात गुरु कृपा.
याला म्हणतात अनुभूती. आयुष्यात पूर्ण तुमचं आयुष्य बदलून जातं एका क्षणभरामध्ये. त्या क्षणाच्या अगोदर तुम्ही कोणतरी वेगळे असतात, त्या क्षणानंतर तुम्ही कोणतरी वेगळेच झालेले असतात. सद्गुरू पिठले महाराजांना महाराजांची भेट होण्यापूर्वी ते वेगळे होते आणि भेट झाल्यानंतर वेगळे झाले. क्षणभराचा तो संवाद आहे. त्यामुळे स्वप्नाच्या माध्यमातून दीक्षा दिली जाते, मंत्रांच्या माध्यमातून दिली जाते, स्पर्शाच्या माध्यमातून दिली जाते, नजरेतून दीक्षा दिली जाते, संकल्पाने दीक्षा दिली जाते. दीक्षांचे अनेक प्रकार आहेत. कुठली दीक्षा तुम्हाला द्यायची, तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी पात्र आहात, हे सर्वस्वी गुरु ठरवतो. तुम्ही ठरवू शकत किंवा आपण ठरवू शकत नाही. अशा प्रकारे त्या लहान मुलाला त्या गुरूंनी सगळं हे सांगितलं आणि त्या क्षणी कारण ही गोष्ट सुरुवात झाली, की शंकर आणि पार्वती या दोघांमधला संवाद आहे आणि शंकर पार्वतीला ही सगळी गोष्ट सांगत होता. ईश्वर म्हणे गिरिजेसी, गुरुभक्ती आहे ऐसी, एक भाव असे ज्यासी, सकळाभीष्ट तो पावे. आपण आयुष्यभर सर्वच जण आपल्याला काहीतरी हवं असतं म्हणूनच सगळी कष्ट, मेहनत, जी काही धावपळ करायची ती सगळी त्यासाठीच करत असतो, की आपल्याला काहीतरी हवं असतं. ₹2 मिळाले की ₹5 मिळण्यासाठी धडपड असते. 5 मिळाले की 10 साठी, 10 मिळाले की 100 साठी, 100 मिळाले की हजारो, लाखो, करोडोंसाठी. आज थोडंसं सुख मिळालं की आणखीन सुख मिळावं म्हणून धडपडतो. उद्या त्याच्याहून थोडं जास्ती मिळतं मग आणखीन मिळावं म्हणून धडपडतो. सतत कशानाच्या कशातरी मागे धावतच चाललेलो आहोत. परत त्या ठिकाणी भगवान शिव जे आहेत, त्या माता पार्वतीला काय म्हणतायत? ईश्वर म्हणे गिरिजेसी, गिरिजा म्हणजे पार्वती. ईश्वर म्हणे गिरिजेसी, गुरु भक्ती आहे ऐसी, एक भाव असे जासी, सकळाभीष्ट तो पावे. जो एक भावाने मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न घेता, मनामध्ये एकही किंतु परंतु न आणता जो गुरूंची सेवा करेल, सकळाभीष्ट तो पावे. सकळाभीष्ट म्हणजे सकळ इष्ट. जे काही त्याला अपेक्षित आहे ते सगळं त्याला त्या गुरूंच्याकडून मिळतं. आपण धावाधाव कशासाठी करतोय? त्या 33 कोटी देवांच्या मागे धावतोय. कधी गणपतीला नमस्कार करतोय, कधी देवीला करतोय, कधी आणखीन तिसऱ्याला करतोय, कोणा ज्योतिषाकडे जातोय. कितीतरी प्रकारे आपण धावतोय नुसतं, की मला ते हवंय. मला जे सुख हवंय ते सुख मिळू द्या. मग सुख कशात आहे बाबा 10वी ला मला 90% मार्क मिळाले म्हणजे मला सुख आहे. 90 मिळाले की अरे 90 मिळाले पण कॉम्पिटिशन एवढी टफ आहे मला ऍडमिशन मिळेल का? मला ऍडमिशन मिळाले की मला सुख मिळेल. मग ऍडमिशन मिळालं की मग ते चांगल्या कॉलेजमध्ये मिळावं म्हणून मला धडपडायचंय. मग ते चांगल्या कॉलेजला मिळालं की जे 90 मिळवले होते त्याची कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे, त्याचं सातत्य राहिलं पाहिजे म्हणून पुन्हा धडपड आहे. अख्खं आयुष्य आपल्या या धडपडण्यामध्येच जात आहे. शांतता अशी देवाला काही नाहीच आहे. हे मिळालं की त्याच्या पुढचं मिळालं पाहिजे, ते मिळालं की आणखीन चांगलं मिळालं पाहिजे. बरं लग्न होईपर्यंत लग्न कधी होईल म्हणून चिंता. लग्न झाली की मग नवरा असं का वागतो म्हणून चिंता. मग पोरं होत नाही म्हणून चिंता, पोरं झाली की पोरं अशीच का म्हणून चिंता. सतत मरेपर्यंत चिंता आहेच आहे. मग शेवटच्या क्षणी एखाद्या म्हाताऱ्या वृद्ध व्यक्तीला एखादा आजार झाला, हा आजारच मला का झाला? मग हा या आजारातनं बरं करावं म्हणून धडपड आहे. सतत शेवटपर्यंत धडपड, धडपड, धडपड एवढं करून सरते शेवटी त्याच्या शेवटच्या क्षणाला काय लाभतं त्याला? पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे धारयम. सतत चालूच आहे ही सायकल. जन्माला आलो, मेलो. जन्माला आलो, मेलो. सारखं आईच्या गर्भात जायचं, जन्माला यायचं, मरायचं. परत आईच्या गर्भात जायचं, जन्माला यायचं, मरायचं. सतत चालू आहे. म्हणून त्या आद्य शंकराचार्यांनी लिहिलं, की पुनरपि जननम, पुनरपि मरणम. आणि हे शंकरा, की तुझ्या कृपेने मला ह्या सगळ्या चक्रामधून तू बाजूला काढ. मला नाही पुन्हा जन्म आणि मृत्यू या खेळामध्ये अडकायचंय. मला तुला पावायचंय. तुझ्यामध्ये लीन व्हायचंय आणि म्हणून तू मला प्रसन्न हो. असं त्या आद्य शंकराचार्यांनी भगवंताला लिहिलेलं आहे. तसं तो भगवान शिव जो आहे ते माता पार्वतीला सांगतो, की सद्गुरूंच्या सेवेमुळं जर एकनिष्ठ भावाने सद्गुरूंची सेवा केली, तर तुम्हाला या जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सहज प्राप्त होतील. भव म्हणजे सागरू, उतरावा या पैल पारू, समर्थ असे एक गुरु, त्रैमूर्ती त्याच्या अधीन. हा भवसागर जो आहे, जो आपल्याला प्रपंचरूपी, मायारूपी जो सगळा दिसतोय, जो सगळा खोटा आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. हे संपूर्ण विश्व हे मायाजाल आहे. जे डोळ्यांनी दिसतंय ते सुद्धा माया आहे. जे डोळ्यांनी दिसत नाही ते सुद्धा माया आहे. म्हणून स्वामी चरित्रामध्ये जी ओळ आहे, की वेदांनी सुद्धा नेती नेती म्हटलं. आपल्याला वाटतं वेदांनाही ज्याचं वर्णन करता आलं नाही म्हणजे परमेश्वर आहे. खरं आहे. पण नेती नेती शब्दाचा अर्थ असा आहे, न इति न इति, नॉट धिस, नॉट धिस. पहिला नॉट धिस जो आहे, पहिला नेती जो आहे तो असा आहे, की जे मला डोळ्यांनी दिसतं, जे मला पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येतं, तो म्हणजे परमेश्वर नाही.
जे जे मला पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येतं, तो म्हणजे परमेश्वर नाही. जो मला मनाने अनुभवता येतो, तो सुद्धा परमेश्वर नाही. आणि दुसरा नॉट धिस जो आहे, दुसरा नेती जो आहे, जे मला बघता येत नाही, जे मला अनुभवता येत नाही, तो सुद्धा परमेश्वर नाही. आणि म्हणून ह्या भव म्हणजे सागरू, हा प्रपंच जो आहे, ही मायानगरी जी आहे, हा अथांग सागर आहे. ज्याचा थांगपत्ता लागत नाही. आपण सागराच्या एका किनाऱ्यावरती उभं राहिलो, तर दुसरा किनारा आपल्याला फक्त भासतो, दिसत नाही. आपण फक्त कल्पनेमध्ये असतो, की ज्या प्रकारे इथं किनारा आहे, त्याच प्रकारे समोर पलीकडच्या बाजूला सुद्धा किनारा आहे. ही फक्त कल्पना आहे. प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण त्या किनाऱ्यावरती जातो, त्यावेळेला हा किनारा, जो पहिला किनारा आहे, तो आपल्याला भाससमान वाटतो. तसं हा मोहमाया जी आहे, ती इतकी अफाट आहे, याच्या पलीकडं विश्वामध्ये आपल्याला काही दिसतच नाही. तर भव म्हणजे सागर उतरावा या पैल पारू, आणि ह्याच्यातून या पैल तीरावरती जर कोणी नेऊ शकत असेल, एका काठाला जो आपल्याला लावू शकत असेल, जिथून आपल्याला हा संपूर्ण भवसागर, जे ज्याला आपण इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये म्हणतो टॉप व्ह्यू जो असतो, की सगळा हा खाली जो सागर आहे, हा आपल्याला वरून दिसता यायला पाहिजे. हे तेव्हा कळतं, अरे हे असं आहे का? मला माहितीच नव्हतं असं आहे. मग हा जो पैलतीर गाठण्याचं काम जे आहे, समर्थ असे एक गुरु, हे सगळं करण्यासाठी तुमचे गुरु जे आहेत, हे सामर्थ्यवान आहेत. त्रैमूर्ती त्याच्या अधीनं. ही जी संपूर्ण विश्वाची त्रिमूर्ती आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश ज्याला आपण म्हणतो, सत्व, रज, तमोगुण ज्याला आपण म्हणतो, त्रिगुणात्मक मूर्त, दत्त हा जाणा असं जे आपण म्हणतो. या सगळ्या गुणांच्या पलीकडे जो आहे, असा तो त्रैमूर्ती, हा सुद्धा या गुरूंच्या अधीन आहे. त्यांच्या आज्ञेत आहे. म्हणून या आयुष्यामध्ये जर काही करायचं असेल, तर सगळीकडे धावाधाव करण्यापेक्षा त्या सद्गुरूंच्या चरणाशी एक भाव ठेवून जर आपण सेवा करू शकलो, तर सगळा अभिष्ट साधित असे, सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत. मग त्या प्रपंचातल्या असो किंवा परमार्थामधल्या असो. आणि म्हणून सद्गुरूंचं महत्व या भगवान शंकराने, आपण काल जसं बघितलं तसं, या गुरुगीतेच्या माध्यमातून गुरु का महत्वाचा आहे आयुष्यामध्ये, हे वेळोवेळी विशद केलेले साक्षात भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात. या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती, वेदशास्त्र बोलिती गुरु विणे पार नाही. आणि म्हणून हे सगळे जे त्रैमूर्ती आहेत, हे त्रैमूर्ती काय म्हणतायत, या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती, हे सगळे त्रिमूर्ती या गुरूंच्या अधीन आहेत. गुरूंनी जर संकल्प केला तर हे त्रिमूर्ती काही करते. सगळ्या गोष्टी साध्य करून देतील, इतकं सामर्थ्य गुरूंमध्ये आहे. विचार करा, आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला स्वामी महाराजांसारखे सद्गुरू मिळावे, साक्षात परब्रह्म आपलं गुरुपद घ्यावं त्यांनी, ह्याच्यापेक्षा मोठं काय आपल्याला हवंय? आणि म्हणून जे परमपूज्य गुरुमाऊली नेहमी म्हणतात, की आपल्या आयुष्यात जर सगळ्यात मोठं पद असेल, तर ते सेवेकरी आहे. बाकी सगळी पदं ही बदलणारी आहेत, कधीतरी संपणारी आहेत, ती व्यर्थ आहेत. पण एकच पद जे आहे, की मी स्वामींचा सेवेकरी आहे, हे कधीही कोणीही माझ्याकडनं काढून घेऊ शकत नाही. म्हणून ज्या पदासाठी भांडायचं, ते पद सेवेकरी पद आहे. बाकी सगळी पदं जी आहेत ती व्यर्थ आहेत. कारण ह्या गुरूंच्या चरणाशी संपूर्ण विश्व एकवटलं आहे. जे गुरु इच्छा करू शकतात, ते देव सुद्धा देऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान शंकर असं म्हणतात, की या विश्वामध्ये केवळ गुरु हाच महत्वाचा आहे. वेदशास्त्र बोलती गुरु विणे पार नाही. हा गुरु नावाडी आहे, जो आपल्याला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन जातो. आणि त्या किनाऱ्यावरती तुम्ही गेला की पुन्हा गुरु पहिल्या किनाऱ्यावरती येतो, पुढच्या व्यक्तीला घेऊन जातो. आणि म्हणून तुम्ही जर कोणाची साथ धरायची असेल, तर त्या नावाड्याची, अर्थात त्या सद्गुरूंची करा. सद्गुरु चरणी जैसी भक्ती, ही जर तुमच्यामध्ये भक्ती एकनिष्ठ असेल, तर तुम्हाला या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. कुठलीही. जे जे तुम्हाला हवंय, साधं आपण मगाशी ह्या अध्यायात बघितलं, की किती अवघड गोष्टी त्या गुरुपत्नीनी, पुत्रांनी सगळ्या मागितल्या, की अशी चप्पल आणून द्या, ज्याला कधी चिखल लागणार नाही, मनात येईल तिकडं ते घेऊन जाईल. आणि त्या गुरुकन्यांनी ज्या गोष्टी मागितल्या, गुरुपत्नीने अशक्यच गोष्टी मागितल्या होत्या, ज्या ह्या विश्वामध्ये अस्तित्वातच नाही, अशा गोष्टी मागितल्या. परंतु गुरुवरतीच निष्ठा ठेवून त्यांनी ते सगळं केलं. सगळं मिळालं त्याला. मग जर गुरूंवरती विश्वास ठेवून न दिसणारा परमेश्वर भेटू शकतो, मग ह्या जगात अशक्य काय? आपण जे म्हणतो माझ्या आयुष्यात हे घडूच शकत नाही, खूप अवघड आहे, खूप नाहीच, हे होऊ शकत नाही. अहो, जर साक्षात न दिसणारा परमेश्वर, ज्याला वेदांनी नेती नेती असं म्हटलं, की हा परमेश्वर व्यक्त होऊ शकत नाही, हा अव्यक्त आहे.
असा परमेश्वर जर आपल्याला गुरु आशीर्वादाने जर भेटू शकतो, कारण गुरुचं कार्यच ते आहे परमेश्वरापर्यंत घेऊन जाणं. मग असा अव्यक्त असलेला परमेश्वर गुरुकृपेने व्यक्त होऊ शकतो, तर मग आपल्या आयुष्यात अशक्य काय आहे? घरातली माणसं माझ्या ऐकत नाहीत, अशक्य वाटतं. गुरूंची सेवा कुठेतरी आपण कमी पडतोय. आपल्याला मी तेच दरवेळेला आपल्याला म्हणत असतो, की आपण असाही विचार करतो, सगळेच तुम्ही काय, मी काय सगळेच जण, की खूप पारायणं केली म्हणजे माझ्यावरती गुरुकृपा होईल. असं जर असतं तर आपण सगळेच जण 365 दिवस नुसतं बसूनच राहूया, झाली गुरुकृपा आपल्यावर. खूप पारायण केल्याने गुरुकृपा होत नाही, तर ती पारायण करण्यामधले तुमचा भाव जो आहे, हा किती एकनिष्ठ आहे. तुम्ही किती तन्मयतेने ज्या तन्मयतेने तुम्ही सीरियल पाहू शकता, ज्या तन्मयतेने एखादं आवडतं गाणं पाहू शकता, त्याच तन्मयतेने तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता का हो? जर वाचू शकत असाल, की गुरुचरित्र वाचताना संपूर्ण जग विसरून गेलं पाहिजे. आजूबाजूला आवाज झाला, मोबाईलवरती काही फोन आला, नोटिफिकेशन आलं, कशाचंही तुम्हाला देहभान नाही. इतकं त्या गुरुचरित्रामध्ये घडून गेलेलं कधीतरी आठवतंय का तुम्हाला? बघा विचार करून. मग एवढं तल्लीन होऊन जर मला कुठलीही सेवा करता आली, कुठलीही, झाडून काढण्याची असो, तवार पूजेची असो, अन्य कुठलीही, एन नंबर ऑफ थिंग्स आर देअर. जर ती तेवढ्या तन्मयतेने मला गुरुची एकनिष्ठ राहून करता येत असेल, तर मला गुरुकृपा झालीच म्हणून समजा. असं होऊच शकत नाही, की गुरूंची तुम्ही सेवा करताय आणि तुमच्यावर गुरुकृपा होणारच नाही. मग फॉल्ट माझ्याकडे शोधला पाहिजे. मी फॉल्ट जगामध्ये शोधतोय, की तो माणूस माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही. तो माणूस बदलायलाच तयार नाही. तो माणूस हे करायलाच तयार नाही. सगळं तोच. मी काही नाही करायचं. मी फक्त काय करणार, मी पारायणावर पारायण करणार. पण अरे पारायण करताना माझं एकचित्त होतंय का? माझ्या मनामधले सगळे विचार निघून जाऊन फक्त त्या स्वामी चरित्र वाचून 3 अध्याय ज्याला मला वाचायचे आहेत, त्या प्रत्येक अध्यायामध्ये जी काही गोष्ट सांगितलेली आहे, मग ती विष्णुबुवांची असेल, बाळाप्पांची असेल, स्वामी सुतांची असेल. मला असं कधी फील झालंय का ते बाळाप्पा म्हणजे मीच आहे आणि महाराज मलाच सांगतायत समजावून. एवढ्या तन्मयतेने जसं आपल्याला त्या सीरियल मधली एखादी कॅरेक्टर कोण असेल, स्त्री पात्र, पुरुष पात्र, त्याच्यामध्ये आपण इतके गुंततो, की ती रडायला लागली, की आपण रडायला लागतो. का? तर मला पण खूप वाईट वाटतंय. कारण मी तिच्या जागी स्वतःला पाहते किंवा पाहतो. तसं हे स्वामी चरित्र वाचताना स्वामी सुतांचं ज्यावेळेला त्या ठिकाणी ते महाराजांच्या इतक्या प्रेमभावाने सगळं वर्णन करत असतात, त्यांना ते पादुका अर्पण करतात. आपल्याला वाटलं का हो ते स्वामी सूत म्हणजे मीच आहे. मीच महाराजांना त्या पादुका देतोय. महाराजांनी त्या पादुका माझ्या चरण पादुका हृदयाला 14 दिवस जवळ बाळगून ठेवल्यात, कोणाला दिल्या नाहीत. काय ते प्रेम महाराजांचं माझ्यावर. हा भाव मनात निर्माण झाला का? आपण वाचतोय, कथा वाचतोय. आपण स्वामी चरित्रामध्ये एकरूप होत नाही. गुरुकृपा तेव्हा होते ज्यावेळेला एकरूप होतो. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. हे मी आणि तू पण ज्यावेळेला भिन्न जे आहे हे सगळं निघून जातं आणि तू आणि मी एकच आहे, हा भाव जेव्हा निर्माण होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने गुरूची कृपा होते. की त्या स्वामी चरित्र वाचन करत असताना, गुरुचरित्र वाचन करताना त्यातली प्रत्येक गोष्टीमध्ये मीच आहे. आणि ती प्रत्येक गोष्ट माझ्याशीच संबंधित घडते आणि गुरु महाराज मला समजावून सांगतायत. या भावाने ज्यावेळेला मी ते वाचायला लागणार आहे, ते वाचन चालू असताना मी अगदी त्या 14व्या शतकातच जणू काही वावरते आणि महाराज माझ्या समोर आहेत. कशी ती समाराधना चालू आहे, महाराज माझी परीक्षा घेतायत. असं ज्यावेळेला मला फील होईल, त्यावेळेला तुम्ही सगळं जग विसरलेलं असाल आजूबाजूला काय चाललंय. मग तुम्ही पहाटे 3ला वाचताय का पहाटे दुपारी 11 वाजता वाचाय याच्याशी तुम्हाला किती कर्तव्यताच राहणार नाही. जसं आपण थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेल्यानंतर सकाळी पिक्चर बघतो का रात्री पिक्चर बघतो हे कळतच नाही कारण पूर्ण अंधार असतो. आपण त्या पिक्चरमध्ये इतके गुंतलेलो असतो, की बाहेर आल्यानंतर कळतं, अरे दिवसा पिक्चर होता नाही का? किंवा इंटरव्हल झाल्यानंतर कळतं किती वाजलेले. इतके रममाण झालेलो असतो. असं आपण गुरुचरित्र किंवा आरतीला जेव्हा येतो, त्यावेळेला आरतीला आल्यानंतर आपल्याला हे कळतं का आपण घड्याळाकडे बघतो. कितीला आरती सुरू झाली? 6:30ला. कितीला संपवायची? 6:42ला. या घड्याळाकडे आपलं लक्ष जास्ती आहे, महाराजांकडे कमी जातं. त्या प्रत्येक आरतीच्या एक-एक शब्दांमध्ये आपण इतके गुंतलो पाहिजे. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू, की साक्षात स्वामी महाराज माझ्या समोर उभे आहेत आणि मी महाराजांना विनंती करतोय, "महाराज माझी अजून परीक्षा पाहू नका. माझ्यावरती कृपा करा. माझ्या मनातलं दुःख मी कोणाला सांगू महाराज? माझ्या या जगात कोणीच नाही. इथं गुज मनीसे वद कवणा दाव." ही भावना मी महाराजांना प्रत्यक्ष सांगतो आहे. अशी भावना ठेवून मला जर आरती म्हणता आली, तर पहिल्याच आरतीत तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार झालेला दिसेल. आणि हे भगवान शिवाने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं स्वामी महाराज त्या सायनदेवाला सांगत असताना, सायनदेवाची भूमिका जी आत्ता मी बडबडलो, तीच झाली आहे. सांगत असे संतोषणी द्विजवरू
करिता झाला नमस्कारू, ऐसी बुद्धी देणार गुरु, तूची स्वामी कृपानिधी. हे वाक्य महत्वाचं आहे. काशी यात्रा विधान, निरोपिले मज विस्तारून, ते वेळी तेथेची होतो आपण, तुम्हा समेत स्वामी या. की स्वामी महाराज तुम्ही मला जेव्हा हे सगळं काशी यात्रेचं निरूपण करून सांगत होता, तर मला तर असंच वाटलं, की जणू काही मी तुमच्या सोबतच आहे. ते संपूर्ण काशी यात्रा मीच त्या ठिकाणी करतो आहे. अशी भावना त्या सायनदेवांची गुरु महाराजांना ते कथन करतायत आणि पुढे म्हणतायत, "म्हणोनी पाहे आपले दृष्टांती, स्वामी काशीपुरी असती, जागृती अथवा सुषुप्ती, न कळे माते स्वामी या." की स्वामी महाराज मी प्रत्यक्ष हे अनुभवलं. तुम्ही ज्यावेळेला मला हे सगळं काशी यात्रेचं निरूपण सांगताय. तुम्ही मला त्या भगवान शंकराकडे घेऊन गेला. शंकराने त्या त्वष्टा मुनीकडे घेऊन गेले. हे सगळं बघत असताना जणू काही तो मुलगा म्हणजे मीच आहे आणि त्याच्यासोबत ही सगळी यात्रा मी करतोय आणि तो जो यती आहे, तो म्हणजे साक्षात स्वामी गुरु तुम्हीच आहात. या भावनेने मी करत राहिलो. मला हे कळलंच नाही मी जागेपणी होतो का स्वप्नात होतो. जागृती अथवा सुषुप्ती, न कळे माते स्वामी या. मला नाही कळलं मी जागेपणी हे सगळं काशीत गेलो होतो का स्वप्नामध्ये होतो. पण जसंही तुम्ही ती गोष्ट थांबवली तेव्हा मी जागेवरती आलो. हाच भाव आत्ता आपण वर्णन केला. इतकं एकरूप होता यायला पाहिजे आणि हे ज्यावेळेला घडतं, ही एकरूपता ज्यावेळेला घडते, हे जेव्हा त्या सायनदेवानी स्वामी महाराजांना सांगितलंय, त्या क्षणी स्वामी महाराजांची जे काही प्रतिक्रिया आहे, रिस्पॉन्स आहे, तो किती सुंदर आहे. जे आत्ता आपण म्हणलं, की गुरुकृपा होणं म्हणजे काय? म्हणून विप्रतये वेळी वंदी श्री गुरुचरण कमळी विनवितिसे करुणा बहाळी भावभक्ती करून या. आणि स्वामी महाराज तुमचं वर्णन काय करावं? साक्षात भगवंताचं रूप आहे तुम्ही आणि असं त्यांचं अतिशय छान सुंदर प्रकारे अनेक अलंकाराचं वर्णन करून अनुप्रास अलंकार असेल याचं वर्णन करून त्या ठिकाणी सायनदेवानी महाराजांचं वर्णन केलं आणि हे सगळं मज दाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तूची सत्य विश्वनाथ काशीपूर तुझ पाशी. हे श्रीगुरु सगळं तुमच्याच चरणापाशी आहे. हे संपूर्ण काशी तर तुम्ही मला इथे बसून सगळं घडवलं. तुमच्या चरणापाशीच काशी आहे. मला कुठे जायची गरजच नाही. अशा प्रकारे त्या सायनदेवानी गुरु महाराजांचं वर्णन केलं आणि ते झाल्यानंतर महाराज इतके खुश झाले आणि महाराजांनी काय म्हणावं? श्री गुरु म्हणती सायनदेवासी दाखविली तुझ काशी पुढे वंश एकविसी यात्रा फळ तुम्हा असे तूची आमुचा निज भक्त दाविला तुझं दृष्टांत आम्हापाशी सेवा करीत राहे भक्ता म्हणितले. की तूच माझा प्रिय भक्त आहेस, तूच माझा खरा भक्त आहेस आणि म्हणून तुला हे सगळं काशीरूप मी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, दाखवलेलं आहे. तो मीच आहे. स्वामी महाराज प्रसन्न झालेत आणि प्रसन्न झाल्यानंतर आता पुढं महाराजांचा रोल बघा किती सुंदर असतो. गुरु कृपा होते म्हणजे काय? गुरु आपलंसं करतात. याला छत्रपती शिवरायांच्या भाषेत असं आहे, की आम्हाला पोटासी धरावे. म्हणजे आम्हाला सगळं क्षमा करून महाराज तुम्ही आम्हाला जवळ घ्या. सगळे आम्ही पाप केलीत हो. आम्ही अज्ञानी आहोत. आम्हाला अजिबात कळत नाही. काय सत्व रजः तम काही कळत नाही आम्हाला. हो, आम्ही तमोगुणी आहोत. चिडलो आम्ही, खूप रागावलो, पण बास झालं. पण आता तुम्ही आम्हाला पोटाशी धरा. क्षमा करा स्वामी महाराज आम्हाला पोटाशी धरा. आणि मग महाराजही तेवढ्याच प्रेमाने आपल्याला पोटाशी धरतात. जवळ करतात, की ठीक आहे बाळा तू चुकलास, पण तू माझा आहेस. तूची आमचा निज भक्त दाविला तुझा दृष्टांत आम्हापाशी सेवा करीत राहो भक्ता म्हणितले. आता महाराज म्हणताय आता माझ्यासोबतच राहा. आता माझ्यासोबत इथेच राहून सगळी भक्ती कर आणि निरोप देन दिजांसी नको बंधू म्लेच्छांसी आणून या स्त्री पुत्रांशी भेटी करवी म्हणितले. बास झाला आता ती नोकरी सोडून दे. त्या म्लेच्छ राजाकडे त्या मुसलमान राजाकडे जी तू नोकरी करतेस ती सगळी सोडून दे आणि तुझ्या मुलाबाळांना घेऊन इथे ये. इथंच येऊन आता तू राहायचंय. आता कुठेही आमच्यापासून दूर जायचं नाही. बघा सायनदेव पहिला महाराजांच्या भेटीसाठी सगळं सोडून आला होता, की मला स्वामी महाराजांची भेट घ्यायची म्हणून. जसंही त्याला कळलं, की आता श्री गुरुजी आहेत ते गाणगापूरलाच वास्तव्य करतायत. त्या क्षणी त्यांनी सगळं सोडून तो महाराजांकडे दर्शनासाठी आला. आता उलटं झालंय. त्यांनी जे काही हे सगळं अनुभवलं, आता महाराज त्याच्यावरती प्रेम करतायत आणि महाराज म्हणतायत, "आता तू माझ्याकडे इथे येऊन राहायचं. सगळ्या मुलाबाळांसहित तू माझ्याजवळ राहायचं. आता कुठे जायचं नाही." किती प्रेम असावं. आणि तोही महाराजांची आज्ञा घेऊन गेला. त्याच्या सगळ्या मुलाबाळांसहित, बायका-पोरांसहित तो सगळ्यांना त्या ठिकाणी गुरु महाराजांचं दर्शन करण्यासाठी आणला. भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियसी आले शिष्य भेटीसी एको भावे करुणी. आणि भाद्रपद चतुर्दशीचा वार आहे म्हणजे गणपती गणेश अनंत चतुर्दशी आपण जे म्हणतो. त्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण गुरु महाराजांची जेवढी शिष्य परंपरा आहे ती सगळी जण त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेली आहे. आले शिष्य भेटीसी एको भावे करुणी. सगळे त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन अनंत चतुर्दशीचं महात्म्य जे आहे ते पुढच्या अध्यायात आपल्याला समजेल. परंतु या दिवशी गुरूंची भेट घेणं
हे किती मोठं भाग्याचं लक्षण आहे, हे या ठिकाणी आपल्याला एका वाक्यात समजेल, की स्वामी महाराजांचं दर्शन ह्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घेण्यासाठी सगळी त्यांची शिष्य परंपरा जी आहे, ती अतिशय मनोभावे महाराजांच्या चरणी आलेली आहे. महाराजांचं त्यांनी वंदन केलं, चरण स्पर्श केला. कर जोडून त्यावेळी स्तोत्र करीती तेही सकाळी ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तूची ओसी. अशा प्रकारे त्यांनी विविध मंत्र स्तोत्र त्या ठिकाणी महाराजांचं पठण केलेलं आहे. येणे परी श्री गुरुस्ती स्तुती केली बहुअसी संतोषिनी महर्षी आश्वासिती त्यावेळी. सगळ्यांना त्या ठिकाणी महाराजांनी आश्वस्त केलंय, म्हणजे थोडक्यात आशीर्वाद दिलेला आहे. आणि ते सिद्धमुनी जे आहेत, जे संपूर्ण हे गुरुचरित्र त्या गंगाधर सरस्वतीनं सांगतायत, ते सिद्धमुनी पुढे असं वर्णन करतायत सायनदेवाची किंवा त्या नामधारकाला गंगाधर सरस्वतीला सांगतायत, "अरे, तुझ्या पूर्वजांवर महाराजांचं प्रेम काय वर्णावं? सिद्ध म्हणे नाम करणे काय सांगू तया दिनी कैशी कृपा अंतःकरणी तया श्री गुरु यतीच्या." महाराजांच्या मनात काय प्रेम दाटून आलेलं होतं त्या दिवशी, याचं वर्णन मी तुला काय सांगावं. आपुले करत्र पुत्रेसी जैसा लोभ परियसा तैसे तुमची पूर्वजासी प्रेम भावे पुसताती. ज्या प्रकारे स्वतःच्या बायका पोरांना माणूस जेवढ्या प्रेमाने आदराने त्यांची चौकशी करतो, त्या प्रकारे श्री गुरूंनी तुझ्या पूर्वजांची त्या ठिकाणी चौकशी केली, त्यांच्याविषयी त्यांचं क्षेमकुशल प्रेम भावे पुसताती. गृहवार्ता कुसरी क्षेमपुत्र कलत्री द्विज सांगे मनोहरी सविस्तारी परियेसा. की तुझ्या कुमसी गावामध्ये काय प्रकारे कसं चाललोय तुझं, गाव सगळं व्यवस्थित आहे का, तुझ्या घरी सगळे तुझे भावंड जे आहेत, पण गावामध्ये सहसा सगळे एकच कुटुंब राहतात, तर तुझ्या गावात तुझे सगळे जे नातेवाईक सगळे मंडळी हे सगळं विचारण्याचं महाराजांना काय गरज आहे, सगळ्या प्रपंचाच्या गोष्टी करण्याची. निश्चित प्रेमभाव आहे, आपलेपणा आहे. गुरु फक्त तुमची काळजी घेत नाहीत, तुमच्या सहित. कारण तुम्ही ज्यावेळेला गुरूंची सेवा करता, आपण गुरुपौर्णिमेला जी महाराजांसमोर शपथ घेतो किंवा महाराजांच्या समोर संकल्प करतो, त्याच्यातही महाराजांना हेच म्हणतो, की महाराज, माझ्या सहित माझ्या संपूर्ण कुटुंबाची तुम्ही जबाबदारी घेऊन आमचं जे काही योगक्षेम असेल तर तुम्ही चालवावा. कलत्रेसी नमोन सांगे क्षेम समाधान दोघे पुत्र दोघे जण होते पुत्र दोघे जण चरणावरी घातले. आणि बायकोचीही महाराजांनी त्या ठिकाणी सायनदेवाच्या चौकशी केली. मुलांना त्या ठिकाणी तो सायनदेव घेऊन आला होता. त्या मुलांनाही महाराजांचा चरणस्पर्श घडवला. आणि त्या ठिकाणी महाराज असं म्हणतात, की तुझा जो मोठा मुलगा आहे त्याच्यावरती माझी विशेष कृपा राहील आणि तो पुढे माझी सेवा आणखी मोठ्या प्रकारे करेल. श्री गुरु म्हणते, द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्णायुषी संतती याची बहुअस. हाची भक्त आम्हासी असेल श्रियायुक्तेसी तू आता मेंछासी सेवा वंदन न करावे. की आता तू कुठल्याही प्रकारे त्या मेंछाकडे त्या राजाकडे जाऊन नोकरी करायची नाहीस. जर तू जाऊन पुन्हा नोकरीसाठी गेलास, ज्या दिवस म्लेच्छांसी तुवा जाऊनी वंदेसी हानी असे जीवासी म्हणून सांगतात त्यावेळी. अध्याय क्रमांक 14, ज्यावेळेला खरंच हानी होती, त्यावेळेला स्वामी महाराजांनीच त्या सायनदेवांना त्याच्यापासून वाचवलं. आता स्वामी महाराज सांगतायत, की आता तू त्याची नोकरी सोडून दे. जर आता पुन्हा त्याच्याकडे गेलास, तर तुझं जीवाचं काही खरं नाही. अल्टिमेटम. त्यावेळेला वाचवलं मी तुझं. तुझं भोग जो आहे तो भोग मी बघा, आपण आपल्याला असं वाटतं महाराज प्रारब्ध जे आहे ते कसं बदलतात. जीवाचा जो काही खेळ आहे तो महाराज त्यावेळेला त्यांनी तिथं बदलला, परंतु ते पुन्हा घडणार आहे. ते फक्त महाराजांनी आजचा खड्डा उद्यावर ढकलला होता. पण आता हा जो खड्डा आहे तो महाराजांनी सांगितला, आता तुला खड्ड्यात पडू मी देणार नाही. त्यामुळे तू पुन्हा त्या लेंच्याकडे जायचं नाहीस. आता माझ्याजवळच राहायचं. हे निश्चित काहीतरी मोठी गडबड असल्याशिवाय महाराज असं म्हणणार नाही. पण जसे महाराजांनी नुसतं त्याचं प्रारब्ध नाही बदललं, महाराजांनी त्या जवळ केलंय आणि वंशोवंशी आमचे दास असा सायनदेवांना आशीर्वाद दिलेला आहे. संपूर्ण कुळाचा उद्धार महाराजांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग महाराजांनी सांगितलं, की सगळ्यांनी जाऊन संगमावरती स्नान करून या, तिथल्या पिंपळाची अश्वत्थ वृक्षाची पूजा करा आणि पुन्हा सगळ्यांनी या ठिकाणी या, असं म्हणून महाराजांनी सगळ्यांना, जसं आज आपल्याला गुरुमाऊली सांगतात, गाणगापूरला जावा, त्या ठिकाणी संगमावरती स्नान करा. आपले गुरु ज्यावेळेला आपल्याला ती गोष्ट सांगतात त्याच्यामध्ये ताकद असते. त्यामुळे आपण त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. काही वेळेला शक्य होतं, काही वेळेला नाही शक्य होत. ठीक आहे, व्यवहार आहे. पण ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला त्यांचे शब्द कानात ठेवायचे. काय सांगितलं त्यांनी? असं सांगितलेलं. ठीक आहे. आज मला शक्य नाही, पण जेव्हा मला शक्य होईल त्यावेळी निश्चित ही गोष्ट करेल, कारण तो माझा गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे. तर त्या प्रकारे महाराजांनी सगळ्यांना स्नानासाठी संगमावरती पाठवलं आणि संगम करून सगळे त्या ठिकाणी आले. परंतु त्या दिवशी अनंत चतुर्दशीचा वार तिथी असल्यामुळे सगळेजण अनंताची पूजा करत होते. आणि हे सगळं ते पाहिल्यानंतर त्यांच्या मनात प्रश्न पडला या नामधारकाला, हे अनंताचं काय आहे महात्म्य? कसली पूजा करतायत?
ऐसे म्हणतात द्विजवरू करिता होय नमस्कारू आमचा आनंद तूची गुरु व्रतसेवा तुमचे चरण, की आमचा तर आनंद तूच आहेस. श्री गुरूंना असं म्हणतायत, की तुझ्याशिवाय आमच्या आयुष्यात कोणी नाही. एकनिष्ठ भाव आहे. त्यामुळे आमचं आनंदाचं व्रत म्हणजे तुझी सेवा आहे. ह्याच्या पलीकडं काहीही नाही. पण तरी महाराज सांगतात, कारण शेवटी स्थानमहात्म्य आहे, देवाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक देवाचं स्वतंत्र महात्म्य आहे. जरी या प्रकारे गुरूंची सेवा, कारण गुरुचं कार्यच हे असतं परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणं. हेच गुरुचं आद्य कर्तव्य राहतं किंवा कर्तव्य म्हणण्यापेक्षा त्याची अ, काय म्हणूया आपण ती बांधिलकी आहे शिष्यांची. ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरूपिता बहुत तयाचा आदी अंत मज कथा निरूपिजे. आता हे प्रत्यक्ष स्वामी महाराज त्या ठिकाणी आपल्याला त्या अनंताचं व्रत जे आहे त्याच्याबद्दलची महती ही पुढील अध्यायात सांगणार आहे, की कशा प्रकारे अनंताचं व्रत असतं, ते कोणी करावं, कसं करावं, त्यातनं काय पुण्य मिळतं, या सगळ्या गोष्टी या पुढील अध्यायात आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि या ठिकाणी अध्याय क्रमांक 42 या ठिकाणी संपन्न होतो. इति श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे त्वष्टापुत्राख्यानं सायंदेव वरलाभो नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः अवधूतचिंतन. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू हा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा आहे. देहधारी गुरु हा आपल्याला त्या सद्गुरू तत्वाशी जोडत असतो. आपल्याला वाटतं, की स्वामी महाराजांना मी गुरु मानलेला आहे. मग मला गुरुमाऊलींना गुरु मानायची काय गरज आहे? आणखीन कुठल्या देवाची सेवा करायची काय गरज आहे? परंतु स्वामी महाराज हा अथांग सागर असतील, तर परमपूज्य गुरुमाऊली ह्या सागरामधली नाव आहे, जी आपल्याला योग्य ठिकाणी सही सलामत घेऊन जातात आणि त्या स्वामी महाराजांची आपल्याला भेट घडवून आणतात. आपण जर एकटेच कुठलेही साधना व्यतिरिक्त आपण जर समुद्रामध्ये गेलो, तर निश्चित आपला अंतकाळ जवळ येणार आहे. आपल्याला कळणारच नाही काय करायला पाहिजे. मग आपण भरकटत राहणार. ही सेवा करू का, ती सेवा करू की असं करू का, तसं करू? कारण हा अथांग सागर आहे. या अथांग सागरामध्ये आपल्याला कुठे जावं हे कळणार नाही. आपण भ्रमिष्ट होऊन जाणार आणि अशा भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आपल्याला देहधारी गुरुची आवश्यकता आहे. जो देहधारी गुरु आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जातो. परंतु आजचा काळ असा झालाय, की कुठल्या गुरुला मानावा असा प्रश्न पडतो. कुणाला गुरु मानावं? त्यामुळे जो गुरु आपल्याला ह्या परमेश्वराकडे घेऊन जातो, तो गुरु हा नेहमी महत्वाचा ठरतो आणि म्हणून अशा गुरुवरती श्रद्धा असणं. सद्गुरू पिठले महाराजांनी इतके वर्ष तपश्चर्या करून ह्या मार्गाची निर्मिती केली. त्यातलं तेज या मार्गाचं तेज जे आहे ते सद्गुरू महाराजांच्या तपश्चर्येचं आहे. सद्गुरू दादासाहेबांनी अथांग अविरतपणे जो कर्मयोग साधला, जो भक्तियोग सेवेकरांना शिकवला, एक-एक व्यक्तीला पकडून सद्गुरू दादासाहेबांनी हा मार्ग उभा केलाय. साधी गोष्ट नाही. जिथे लोकं चेष्टा करतात, जिथे लोकं हिणवतात, गुरुचरित्र वाचायचं नाही, बहुजन समाजाला अधिकार नाही, यज्ञ-याग करण्याचा अधिकार नाही. अनेक गोष्टी ज्या आपल्या मार्गामध्ये झाल्यात त्या सद्गुरू दादांनी केलेल्या क्रांतीमुळे आहेत. जे आज आपण सगळे ग्रंथ वाचू शकतो ते त्यांच्याच कृपेने. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला सद्गुरूंनी दिलेल्या आहेत, ही म्हणजे त्या अथांग सागरामध्ये स्वामी महाराजांकडे घेऊन जाण्याची त्या सगळी साधनं आहे. म्हणून जेव्हा-केव्हा आपण गुरुमाऊलींकडे जातो, त्यांना कधी आपला अनुभव सांगतो, की "माऊली असं-असं माझ्या आयुष्यात घडलं." माऊली सदैव आपला हात महाराजांकडे करतात. स्वामी महाराजांनी घडवलं. ही असती गुरुची नम्रता. गुरुमाऊलींचं एवढं सामर्थ्य असून सुद्धा ते नामस्मरण त्यांचं कधीच सोडत नाहीत. सदैव त्यांच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ जप आहे. आपण त्यांना नमस्कार केला, की ते आपल्याला आशीर्वाद नाही, तेही आपल्याला नमस्कार करतात. हे गुरूंचं नम्रत्व आहे, की ते आपल्याला स्वामी महाराजांकडे घेऊन जातात. याचा अर्थ ते कमी आहेत अशातला भाग नसतो. आपल्याला असं वाटतं, की ते स्वामी महाराजांकडे बोट करतात म्हणजे ते म्हणजे ह्यांचं काही नाही. अशा काही लोकांना, नवीन लोकसेवकांना नक्की वाटतं, ज्यांनी गुरुमाऊलींची अनुभूती घेतली नाही. परंतु त्याच्यातनं त्यांना सांगायचं काय असतं, हे ज्यावेळेला काळ येतो आपल्या आयुष्यामध्ये, बरेच वर्ष निघून जातात, त्यावेळेला कळतं, अरे आपण ज्यांच्या सोबत होतो ते किती सामर्थ्यवान होते. आणि तेच खरे होते. जसं सद्गुरू दादासाहेबांच्या बाबतीत घडलं, की दादासाहेबांनी ज्यावेळेला पिठले महाराजांकडनं दीक्षा घेतली, त्यावेळेला त्यांची फार इच्छा होती, की अक्कलकोटला जावं, स्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं. पण ज्या वेळेला ते सद्गुरूंना, पिठले महाराजांना ही विनंती करायचे आणि परवानगी मागायचे आणि गुरु आज्ञेशिवाय कुठली गोष्ट करू नये, कुठली यात्रा करू नये. आणि ज्या वेळेला पिठले महाराजांकडे जायचे, त्या वेळेला पिठले महाराज सांगायचे, "नाही जायचं" म्हणून. "बघू नंतर." असं करत पिठले महाराजांचं 1974 साली महानिर्वाण झाल्यानंतर सद्गुरू दादासाहेबांनी असा निश्चय केला, की एवढ्या वर्ष आपण ते जाऊ शकलो नाही. एकदा आपण अक्कलकोटला जावं आणि ज्यावेळेला अक्कलकोटला दर्शनासाठी काही निवडक सेवेकऱ्यांसोबत, त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गेले, त्यावेळेला त्या अक्कलकोटच्या समाधीच्या ठिकाणी त्यांना सद्गुरू पिठले महाराजांचं दर्शन झालं. त्या पलंगावरती महाराजच झोपलेले दिसले. ते म्हणले, "अरे मी तिथेच होतो म्हणून तुला सांगत होतो इथे येऊ नको म्हणून." याला म्हणतात गुरूंची अनुभूती. आपल्याला कळत नाही.
हा गुरु काय करतो नेहमी जत्रेमध्ये एखादं फिरणारं लहान बाळ असतं ना, तो आईचं किंवा बाबांचं बोट धरून चालत असतो संपूर्ण जत्रेमध्ये. त्या जत्रेमध्ये चालत असताना त्या बाळाचं लक्ष त्या खेळण्याकडे असतं, पाळण्यांकडे असतं. ती कशी खेळली जातात, ते लाईट कशी चालते, ह्या सगळ्याकडे असतं. पण एक गोष्ट त्यांनी कायम धरली असते म्हणजे आई-बाबांचं बोट. कारण आई-बाबांना माहिती मला कुठे-कुठे घेऊन जायचंय. ज्या क्षणी ते बोट त्याचं सुटतं, त्या क्षणी ती सगळी जत्रा त्याच्यासाठी नश्वर होऊन जाते. काय करू या जत्रेत येऊन? माझे आई-बाबाच नाही आणि तो रडायला सुरुवात करतो. आणि आई-वडिलांचं बोट धरताना सुद्धा तो काय करतो, गंमत बघा बाळाचं आपण निरीक्षण करणं आवश्यक आहे किंवा आपलंही आपण निरीक्षण. बाळ आपलं बोट नाही पकडत, आपण त्याचं बोट पकडतो. कारण बाळाचं बोट निसटू शकतं कारण तो या बाह्य जगतामध्ये, या मायाजालामध्ये फसणार आहे. त्याला थोडंसं कुठं छान चक्र दिसलं, काहीतरी आकर्षणाची गोष्ट दिसली, तो कदाचित हात सोडून जाऊ शकतो. म्हणून आपण मोठे म्हणून ज्याला माहिती आहे, की हात सोडायचा नसतो, आपण त्याचं बोट धरतो. तसं आपण गुरूंचं बोट धरणं आणि गुरूंनी आपलं बोट धरणं या दोघांमध्ये खूप फरक आहे. मग असंच होतं एका जत्रेमध्ये लहान मुलगा आपल्या आईसोबत गेलेला असतो. आई-बाबांसोबत दोघांसोबत. दोघंही छान फिरत असतात सगळे तिघं मिळून. सगळे एक-एक बघत असतात आणि अचानक त्या बाळाचा हात सुटतो. हात सुटता क्षणी ते छोटंसं बाळ आहे. त्याला काही समजत नाही आणि तो पूर्ण भोकाड पसरायला लागतो. मोठमोठ्याने रडायला लागतो. प्रचंड गर्दी असते तिथे. आई-बाबा त्याच्या शेजारीच आहे. खूप मोठ्या-मोठ्याने रडायला लागतो, की इतकं की काय झालं याला काही कळायला तयार नाही. आई म्हणते, "अरे बाळा काय झालं? मी इथंच आहे. तू कशाला रडतोयस?" "काही नाही." जोरजोरात रडत असतो. बाबाही त्याला म्हणतात, "अरे मी इथंच आहे. कशाला रडतोय? आम्ही दोघंही इथंच आहे." नाही, ह्याचं काही रडणं थांबायला तयार होत नाही. सगळे लोकं म्हणतात, "अहो काय कुठल्या पोराला पळवून आणले? हा का रडतोय तुमच्यापासून?" तो म्हणे, "अहो आमचाच मुलगा आहे." काही केल्या त्या बाळाचं रडणं काही थांबायला तयार होत नाही. काही कळायला तयार नाही होत नाही. हा रडतोय काय? आपण त्याच्या सोबत आहोत. मग त्याचे बाबा जे असतात ते बाबा विचार करतात आणि ते खाली बसतात आणि त्याच्यासमोर येतात. तो मुलगा ताबडतोब थांबतो रडायचा. बाबा त्याला कडेवर उचलतात. त्याचे डोळे पुसतात. आईला कळत नाही. एवढ्या वेळ आपण सांगत होतो, हा काही रडायला तयार नाही. त्या बाळाला ओरडते, की "अरे एवढं मी सांगत होतो तेव्हा नाही रडलं थांबवलं." बाबा आले की लगेच म्हणजे बाबा आवडीचे आहेत का? बाबा म्हणले, "असं नाहीये." ज्यावेळेला त्याचं बोट सुटलं आणि तो रडायला लागला, त्यावेळेला त्याची हाईट विचार करता त्याला वरनं मान वरती करून आपले आई-बाबा कुठे ते बघायचे सुद्धच राहिले नाही. तो फक्त रडत राहिला. कारण त्याला आजूबाजूला दिसतायत ती फक्त लोकांची पावलं. पाय दिसतायत फक्त आजूबाजूला. कारण त्याची उंची तेवढीच आहे. आणि त्यामुळे त्याला असं वाटलं, की अरे आपण भरकटलो की काय? आपण कितीही आवाज दिला तरी त्या अवस्थेमध्ये त्याला हा विचार, तो विवेक नाहीच आहे, की आवाजाकडे लक्ष द्यावं. हे आपल्या आई-बाबांचा आवाज आहे. हा विवेक विसरून गेलेला आहे. पण ज्या क्षणी मी त्याच्यासोबत त्याच्या डोळ्यांना दिसेल अशा पद्धतीनं खाली बसलो, तेव्हा त्याला कळलं, अरे बाबा तर इथंच आहे. त्या क्षणी तो थांबला. आपली गडबड अशीच होते. सद्गुरू आपल्याच आजूबाजूला असतात. आपल्यावरतीच नजर ठेवून असतात. आपल्यासाठीच झटत असतात. आपण मात्र भोकाड पसरायचं काही सोडत नाही. कारण हात आपण सोडलेला असतो. आणि मग ज्यावेळेला एक वेळ येते, ज्यावेळेला गुरु आपल्याला गुरु कृपा करतात आणि ते सांगतात, "अरे बाळा मी इथंच आहे, काही काळजी करू नको." आणि ही जी एक क्षणाची भेट आहे, ज्याला गुरु कृपा असं म्हटलं जातं, जिथं ज्ञानाची प्राप्ती होते, की "अरे तू आणि मी वेगळा नाहीच आहे. बघ बरं तू माझ्याकडे." ही जेव्हा भेट होते, ही जेव्हा गुरुकृपा होते, रडणं थांबतं. त्याला कळतं आपल्याला कुठे काय करायचंय आणि मग गुरुच कडेवर उचलून घेतो. "चल मीच घेऊन जातो तुला. नको बोट पकडत बसू." त्या एका क्षणासाठी सगळी जत्रेतली धावपळ आहे आणि अशा प्रकारे या अध्यायाचं सार आपल्याला समजून घेताना गुरुमाहात्म्य हे वेळोवेळी पदोपदी अधोरेखित करून त्या गुरुचरित्रामध्ये आपल्याला समजतं आणि हे जर आपल्याला समजलं, तर जीव आणि शिवाची भेट होणं हे अशक्य अजिबात नाही. ज्या क्षणी ही जीवाशिवाची भेट होईल, हा जीवात्मा आणि परमात्मा हा एकरूप होईल, त्या क्षणी सगळ्या गोष्टी साधलेल्या असतील. या जगात अशक्य काहीच नाही. जसं भागवतात म्हटलेलं आहे, की या जगामध्ये नवीन निर्माण करण्याचं असं असं काहीही शिल्लक नाही. जे निर्माण करायचं आहे, ते सगळं ऑलरेडी तयार करून झालेलं आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा येतात, त्या या सृष्टीमध्ये ऑलरेडी अस्तित्वात आहेत, म्हणूनच इच्छा येतात. मग जी इच्छा निर्माण झाली, ती पूर्ण होण्यासाठीच झालेली असते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात." ज्याला जे हवंय ते त्याला मिळो, असं पसायदान महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी मागतात. ज्याला जे हवंय ते त्याला मिळायला पाहिजे. कारण तोपर्यंत माणूस सुखी होत नाही.
किती धावणार आहे? धावून, 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 धावून त्या मृगजळापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला कळेल, "अरे, हे मृगजळ आहे. मला याच्या मागे नव्हतं धावायचं." पण ठीक आहे ना, त्यासाठी त्याला धावलं तर पाहिजे. ते कष्ट तर घ्यायला पाहिजे. जागेवर बसून तर कळणार नाही. म्हणून प्रवास हा महत्वाचा आहे. देशाटन करणं हेच ज्ञानाचं पहिलं मार्ग आहे. 4 ठिकाणी फिरलं पाहिजे. आजूबाजूची परिस्थिती अनुभवली पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला कळतं, की अरे काय आहे? ज्ञान तेव्हाच होतं. अदरवाईज हे यात्रा निरूपण करण्याची काही आवश्यकता नव्हती. सगळंच जर गुरु महाराजांच्या चरणाशीच आहे, साक्षात त्रयमूर्ती रूप आहे, कशाला काशी सांगायचं? कशाला पापविमोचनी तीर्थ सांगायचं? काही गरज नाही या गोष्टी सांगायची. परंतु ज्यावेळेला आपण बाहेर फिरतो, 4 गोष्टी अनुभवतो, त्यावेळेला आपण कळतं, अरे आई-वडिलांच्या छत्रछायेत राहणं किती सेफ आहे. जोपर्यंत आई-वडिलांच्या छायेत असतो त्याला असं वाटतं, आई-बाबा मला पकडूनच ठेवतात. मला काही करूनच देत नाही. स्वातंत्र्यच देत नाहीत मला. परंतु ज्यावेळेला ह्या बाह्य जगतामध्ये पाऊल टाकतात, त्यावेळेला कळतं, अरे हे सगळं भयावह आहे. नाही, नाही आई-वडील पाहिजेत. आई-वडिलांचा हात डोक्यावरती असणं किती महत्वाचं आहे. आणि म्हणून अनुभव घेणं आयुष्यामध्ये म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींच्या भाषेत म्हणायचं तर आपल्या गाडीचे टायर घासले गेले पाहिजेत. लागू दे थोडंसं खरचटणार, लागणार, बऱ्याच काही गोष्टी होतील. पण ते जेव्हा लागतं ना, त्याच वेळेला गुरूंची ओढ लागते. म्हणून दुःखांना न घाबरता दुःख हे आपल्याला गुरूंकडे घेऊन जाणार आहे, या विश्वासावरती आपण पुढे चाललं पाहिजे. अशा प्रकारे हा गुरु महात्म्य समजून सांगणारा हा 42वा अध्याय या ठिकाणी संपन्न होतो. उद्याच्या दिवसांमध्ये आपल्याला अनंताचं व्रत महात्म्य या ठिकाणी महाराज सांगणार आहेत आणि त्या अध्यायाच्या माध्यमातून सुद्धा महाराज परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्गच आपल्याला सांगणार आहेत. आणि हे सगळे पुढचे जे अध्याय आहेत, कारण अंतिम क्षण आहे. जसं मगाशी सुरुवातीला म्हणलं, की गड चढताना सुरुवातीचे खूप अवघड वाटतात. कारण आपल्याला एवढा डोंगर चढायचा असतो, म्हणून आपल्याला भीती वाटत असते आणि मग कोणतरी जो गाईड असतो तो म्हणतो, "वरती बघू नका तुम्ही फक्त पावलं टाकत राहा." असं करता-करता आपण एका टप्प्यावर येऊन थांबतो आणि मग तो गाईड म्हणतो, "बघा आता आपण आलो जवळ. झालं एवढं गेलं की संपलं." किंवा काही वेळेला असं म्हणतं, "हे काय एवढं गेलं की आला आपला गड." असं करत, करत, करत आपल्याला चढवत नेतात वरती आणि मग कधी एवढा गड चढलो याचं भानच राहत नाही. तसं हे 42 अध्याय वाचता-वाचता आपण कधी महाराजांच्या जवळ आलोय हे आपल्यालाही कळलं नाही. पण आता ह्या 43 ते 50व्या अध्यायापर्यंत आपण याला अशा प्रकारे कारण आता आपल्याला कळलंय, अरे आपण एवढा गड चढून आलोय, शेवटचा टप्पा तर नक्कीच गाठू शकतो. आणि या भावनेने जर पुढचे अध्याय ऐकले, तर 100% 50व्या अध्यायाला आपली आणि महाराजांची भेट होऊन आपण महाराजांचे होणार आहोत. मग त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात मागं काहीच उरणार नाही. राहणार ते फक्त महाराज. ना दुःख राहणार, ना सुख राहणार, काहीही राहणार नाही. सगळा प्रपंच म्हणजे महाराजच आहे, हेच आपल्याला कळणार आहे. मग जिथं महाराज आहेत तिथं दुःख कसं असेल? जिथं महाराज आहेत तिथं आपल्याला वाईट का वाटेल? जिथं महाराज आहेत तिथं आपल्याला राग का येईल? नाही येणार. कारण महाराजच आहे. ही भेट आपली त्या 50व्या अध्यायातून 51व्या अध्यायामध्ये महाराज सांगणार, "आता तुला मी जे द्यायचं होतं ते दिलेलं आहे. आता मला पुढच्या मार्गाला जावं लागेल." त्यामुळे ते 51, 52, 53 अध्याय फार महत्वाचे आहेत. जिथं तो वियोग नाहीये, पण पुढील मार्गाची दिशा दाखवणं आहे. वियोग नाहीये. हे ज्याला अवतरणी येईल त्यावेळेला आपल्याला कळेल. त्यामुळे प्रत्येक अध्याय आता पुढचा अंतिम टप्प्याकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. कोणी कसं जायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. कोणी कदाचित मधूनच रोपवेने आले असतील, गड चढण्याचा आनंद नाही मिळणार तुम्हाला. डायरेक्ट 50वा अध्याय वाचायला घेतला, नाही कळणार तुम्हाला. त्या पहिल्या अध्यायापासून जी गोडी लागली आहे, ती त्या पहिल्या अध्याय वाचणाऱ्यालाच कळतं. डायरेक्ट येऊन 50व्या अध्यायाला जॉइन झालं तर काही कळणार नाही तुला किंवा अगदी नुकतंच जॉइन झालं, नाही कळणार तुम्हाला. असं गणित आहे. त्यामुळे ते स्वरूप स्वामी महाराजांचं, ती भेट स्वामी महाराजांची किती मौल्यवान आहे, ही तो ज्यांनी प्रवास केलाय त्याला ती कळणार आहे. जो रोपवेने आलाय, जो सहज मार्गाने आणखीन काय हेलिकॉप्टरने आला असेल, पोहोचलाय महाराजांपर्यंत, पण तो आनंद नाही मिळाला. आपल्याला प्रवासामध्ये जर खूप धक्के खात-खात प्रवास झाला, तर तो प्रवास होतो, परंतु आनंद मिळत नाही. पण मला अशी छानशी लक्झरियस गाडी मिळाली, ज्याच्यामध्ये धक्के न खाता आरामशीर प्रवास करत मी योग्य ठिकाणी पर्यंत पोहोचलेलो आहे. माझं जे काही गंतव्यस्थान आहे तिथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. वॉव! काय प्रवास झाला. मग पुढचा दिवस मला खराब नाही जात. पण जो धक्के खात-खात प्रवास करतो, तो मात्र म्हणतो, "अरे इथे पोहोचलो पण आता नाही, 1 दिवस आराम करावा लागेल." कारण प्रवास माझा सुखकर झालेला नाही. त्यामुळे फक्त पोहोचणं हे महत्वाचं नसतं. तो पोहोचतोय कसा हे तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे प्रवास कसा होतोय हे जास्ती महत्वाचं असतं. प्रवास कुठून केलाय याला महत्व नाही. अशा प्रकारे हे गुरुचरित्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं जाणीव करून देते आणि ह्या पुढील अध्यायांमध्ये महाराजांचं स्वरूप दर्शन, निजरूप दाखवणार आहेत महाराज. आपण कसं घ्यायचं, आपले डोळे, आपली अंतर्दृष्टी किती उघडी ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
प्रयत्न करणार आहोत स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने, की स्वामी महाराजांच्याच भेटीशी आपण इतकी गोडी लागावी, की तो 50वा अध्याय आल्यानंतर पुढे काहीच उरू नये आपल्या आयुष्यात. एवढाच आपला प्रयत्न राहील. असो,